नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे महत्त्व, तिचा इतिहास आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि पुढील 4 महिने म्हणजे चातुर्मास सुरू होतो. आषाढी एकादशी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती पंढरपूरची वारी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. ही वारी केवळ एक यात्रा नसून श्रद्धा, भक्ती, प्रेम, समता आणि एकतेचे जिवंत प्रतीक आहे. आषाढी एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावरील श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगली कर्मे कधीही सोडू नयेत. वारकऱ्यांच्या पायी वारीतून आपल्याला संयम, शिस्त, सहकार्य आणि सेवाभाव यांचे महत्त्वही शिकायला मिळते. मित्रांनो, आषाढी एकादशी हा सण फक्त सण नाही तर भक्ती, संस्कृती आणि मानवतेचा उत्सव आहे. चला, या पवित्र दिवशी आपणही विठ्ठलाचे नामस्मरण करूया, चांगले विचार स्वीकारूया आणि आपल्या जीवनात प्रेम, दया आणि सद्भावना वाढवूया. आषाढी एकादशीचे महत्त्व केवळ धार्मिक विधीमध्ये नाही तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या संदेशात आहे. वारकरी हजारो किलोमीटरचा प्रवास अनवाणी करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, कारण त्यांच्या मनात असते ती विठ्ठल भक्ती. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव आणि इतर अनेक संतांनी आपल्याला शिकवले की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या संपत्तीची गरज नसते. निर्मळ मन, चांगले विचार आणि दुसऱ्याबद्दल प्रेम असले की विठ्ठल आपल्या प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आषाढी एकादशी आपल्याला थोडा वेळ स्वतःसाठी आणि देवासाठी काढण्याची प्रेरणा देते. राग, मत्सर आणि अहंकार सोडून प्रेम, क्षमा आणि सेवाभाव स्वीकारण्याचा हा दिवस आहे. या पवित्र दिवशी आपण एक छोटासा संकल्प करूया. दररोज एखादे चांगले काम करू, गरजूंना मदत करू, आई वडिलांचा आदर करू आणि नेहमी सत्य व प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारू. हाच विठ्ठलाला आवडणारा खरा भक्तिमार्ग आहे. शेवटी भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या चरणी हीच प्रार्थना की सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.